मित्रांनो, आपल्या पांडवगडाच्या पायथ्याला म्हणजे आपल्या वाघमाळपासून पुढे घेणं गुफा आहे. आम्ही आता गुफा बघायला चाललो आहे आणि ते गुफेचा आम्ही आता जवळ आलो या. अगोदर आहे ना, ते गुफेत अगोदर बघतो काय आहे का, कारण आपल्या रानाला बिबटे आहे आणि गुफा इतकी मोठी आहे की त्यामध्ये बाहेरनं बघितलं आतमध्ये काय दिसत नाही. त्याच्यामुळे ना आम्ही अगोदर बाहेरनं वरडणार आहे, का असेल तर बाहेर येईल. तर अगोदर इथं गुफेच्या तोंडावर बसून आम्ही वरडतो अगोदर. आणि एखाद्या गुफेचं शिरायचं असेल ना तर अगोदर वरडायचं बाहेर आणि कालवा करायचा. म्हणजे काय असेल एखादं जनावर फिरणार तर ते बाहेर पळून जाईल. आणि वरडतो, बसतो खाली. नाही नाही नाही, काय नाही काय नाही. तर आता आपल्या गुफेमध्ये इथं काय नाही, पण असा कालवा करायचा आणि मगच गुफेमध्ये शिरायचं. काय हे आपली आई पांडवजाई देवी आमचे रक्षण करता. चला आता गुफेमध्ये जातो आम्ही. आता एंटर होतो, शिरतो आम्ही गुफेत. बघूया कसं होत आहे, कसं दिसतंय. बघा आतमध्ये शिरलं अनुभव आला. कुठला अनुभव आला रे? एसी फिला अनुभव आला. कारण बाहेर इतका तर उन्हाळा चालू झालाय आणि इतकी गरमी बाहेर, आणि आतमध्ये आले बरोबर एकदम गार, एकदम शरीराला वाटलं. म्हणजे आल्याच एकदम आल्याच. आपण कसं एखाद्या एसीच्या रूममध्ये जातो आपल्याला गार लागतं, तसं एकदम इथं आल्याच एकदम थंड वावा मिळाला आम्हाला. इथं सगळं थंड आहे काय रे. वातावरण एक नंबर आहे, शांत. गरमीच्या मोसम मध्ये हवा. मग ही माती सुद्धा लय थंड येते एकदम. बघा एकदम गार, खडं गार आहे. तर आता इथं आम्ही आतमध्ये आलोय. हो का, इथं बसून फक्त एवढंच, मला वाटतं 2 बोटच वर राहत असेल हाईट. एवढी हाईट कमी आहे. इथं खांदल्यामुळे कसं उभं राहायला येतंय. इथं बघा असं एवढ्यात उभं राहायला येतं. तरी सुद्धा एक इथंच अंतर राहतंय वर एवढ्यात. आणि हे एवढंच नाही, तर हे ह्याच्या खाली अजून हे म्हणजे जवळजवळ आता एक 15 फूट असेल. म्हणजे जुनी माणसं बोलायची आमची इथली, आमचा आजोबा वगैरे ते म्हणायचं की इथं 15 फूट अजून खाली खोले. आम्ही जाणवतो त्यावेळेस इथं उभं राहायचं वगैरे, गुरं वगैरे घेऊन पावसाळ्यात. ते काय झालं, वरनं आपलं इथं वडा आहे, ते वड्यात पावसाळ्यात पाणी येतं का नाही, मोठा पूर आला का नाही ज्यावेळेस, तेव्हा गाळ येतो सगळा. आणि गाळानं साचून बघा सगळं हे गाडत चाललंय. तर बघा तर फक्त इथं बसायला येतं, उभं राहायला येत नाही. तर आता टोटली तुम्हाला आतमध्ये काय काय अजून दाखवतो. चला. दिवसात येतं काय नाही, पण संध्याकाळचं इथं काहीतरी येतं. हो का, इथं खड्डा खांदलेत कशाने तरी, उकारले. हो का, इथं फ्लॅश चालू करू द्या. इथं असं उकारलं कशाने तरी, म्हणजे येतंय काहीतरी संध्याकाळच्या रावट्याला. येतंय इथं बऱ्याच ठिकाणी उकारलं इथं. तर एखादा कॅमेरा असता का, CCTV इथं लावून ठेवला असतं नक्की संध्याकाळच्या हालचाली बघायला. आणि तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो काय काय. आणि हे बघा ना कसं कोरलं असेल सगळं, आख्या खडकातच आहे. हा जुना खडक असा कोरला आहे. आणि आता तरी एवढी साधनं झाल्यात खांदायला हे कराय, पण पूर्वी कसं खांदलं असेल, कशानं खांदलं असेल. तर आणि डिझाईन पण बघा कशी आहे. इथं एक असं रूम टाईपमध्ये बनवलं आहे बसायला वगैरे, जे कोण जुनी लोकं असतील त्याला. आणि बघा खांबाचं डिझाईन बनवलं असं पूर्ण. तर हे असं बघायला मी इथं बॅटरी लावतो आहे, कारण इथं काय काय असे ठिकाणी असे भेगा पडल्यात ना, त्यातनं इच्चू, इंगळी, सापसुद्धा असतील. त्यामुळे आपण सेफ्टीसाठी बॅटरी आणली. बॅटरी लावून बघतो काय आहे का. इथं ते सगळं खडकानं बनवले. कसा आकार दिला, एकदम फ्लॅटसारखा आकार, जेणेकरून आपण घराचा आकार देतो फ्लॅटचा, तसा फ्लॅटचा दिला. पण आता इथं टोटली किती रूम आहेत हो काय, 1 2 इथं 1 3 4 5 6 7 आणि इकडे पोरांच्या पलीकडे अशा टोटली 8 रूम आहेत. म्हणजे पूर्वी जे काही यांचं सभा व्हायच्या, सभा मंडप होता म्हणजे टाईपचा, तिथं अशा 8 खोल्या बनवल्या त्यांनी. आणि खोल्यांचा आकारसुद्धा बघा कसा आहे, जवळजवळ हा 8 ते 10 फुटाचा असू शकतो. आणि आतमध्ये 7 ते 8 फुटाचा तो सुद्धा. तेवढं मोठी खोली बनवली इथं. हो,
तर सगळ्या खोल्या तुम्हाला दाखवतो. हो का, ही एक खोली आतमध्ये अशी, आणि इथं सगळं आतमध्ये ओलं आहे. खाली का तरी पाणी असू शकतं, अजून आटलं नाही, म्हणजे अजून वाळलं नाही. सगळं इथं ओलसर आहे अजून. त्या ओलसरमुळे तर आतमध्ये थंडावा आहे एवढा सगळा. तर अजून आतमध्ये ही 3 नंबरची खोली, 3 नंबरची खोली अशी नाकी खडकातच कोरलेली आहे. तुम्हाला अगोदर सगळं दाखवतो आणि मग ह्याचा इतिहास तुम्हाला सांगतो. जेव्हा आम्हाला आमच्या आजोबांनी म्हणजे पूर्वजांनी सांगितलं, जुन्या लोकांनी, ते सगळं दाखवतो. आधी आतमध्ये हो का, म्हणून बॅटरी आणली आहे. इथं बघा बेडूक आहे बारकोसा. फक्त बेडूक दिसलाय, तर दुसरं सुद्धा असू शकतं. आता हे काय आपल्याला करणार नाही, ह्याच्यानं काय होणार नाही. पण कुठे इच्चू, इंगळी किंवा साप जर असेल तर मग आपल्याला पळावं लागेल माघारी. आतमध्ये आहेत बेडक्या सगळ्या. ही एक रूम आहे ह्या टाईपमध्ये. ही एक झाली. असं वाकून चालत जावं लागतं. ही एक रूम आहे अशी, ही एक आहे. आणि हिला बघा, इथं डिझायनिंग केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांचा कोण मेन माणूस वगैरे बसत असेल इथं, आणि इथून त्यांचा सभा होत असतील, काय असतील जुनं पूर्वी. ही एक रूम आहे. तिकडे एक आहे खाली, ती पण दाखवा. अरे फोकस आहे ना, अरे काय झालं, ब्लर झालं काय झालं. आता तुम्हाला एक दाखवतो डेंजर. हे बघा कातीन, तुम्ही त्याला कोळीण म्हणता, कोळीण. हे एकदम विषारी आहे. ह्याला काटं बघायचं, बारका काटं लागलं तर म्हणजे विषारी येते पूर्ण. तर हे रानात असलं कातीन किंवा कोळीणपासनं सावध राहायचं. ह्याला डेंजर असतात आणि विषारी असतात बघा. आणि ह्यांचं तुम्हाला ह्या दिसणार नाही. आता बाकीच्या आपण घरात बघतो कातीन, ते जाळे विणतात, ह्या पण जाळे विणतात, पण ह्यांचं असं अख्ख्या तुम्ही ह्याच बघितलं गुपेत कुठंच जाळं नाही किंवा एकही जाळे असं लागले नाही. एवढं मोठं आहे, पण ते अशा गारेला थंडावलेलं राहतात आणि विषारी असतात. हो का, पुढं सुद्धा अजून एक आहे, दिसली का. पण तुम्हाला अख्ख्या ह्याच्यात बघितलं का, तुम्हाला कुठंच जाळं दिसलं नाही. नाहीतर आता ह्या पडी की आपण एखादं घर जरी आपलं असलं, लय दिवस आपण नाही गेलं तर अख्ख्या जाळ्या होत्यात. पण ह्यांचं बघा काहीच नाही, एकही जाळी नाही. हो का, इथं अजून आहे. असं त्यांचं एवढ्या मोठ्या येतं कातीने. ही एक 7वी रूम झाली आणि शेवटची 8वी रूम. हे 8वी रूम, ह्याच्यामध्ये चिंट बसलेत बारके. हे 8वी रूम आहे. असं सगळे. फक्त मी एवढाच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे की ज्या आपल्या जुन्या संस्कृती आहेत, जे जुन्या काही गोष्टी आहेत, ते फक्त माझ्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते अनुभव देणार आहेत. एवढंच मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय. हो का मित्रांनो, त्या का सापाची काते, आणि सापाची नाही, नागाची असणार, कारण त्या कातीवरनं दिसतं बघा, त्या वन आहेत सगळं असं काळं काळं दिसतात. म्हणजे कातीवरनं ओळखायचं ना कात कशाची. त्याच्यासाठी गुप्या शिरताना काळजी घ्यायची आणि अशा बॅटऱ्या घेऊन जायचं ना, अगोदरच बघायचं. म्हणून मी अगोदर सांगितलं होतं की बॅटरी घेऊन आलं तेवढं. आणि मित्रांनो, ते म्हणतात ना, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. हां तर त्याच आठवणी तुम्हाला इथं आल्या ताज्या झाल्या. त्या आठवणी अशा आहेत की आम्ही ज्यावेळेस लहान होतो, म्हणजे आमची जी आता 5-6 जणांची गँग होती, म्हणजे जे काय असतील आपल्यातली, ते आम्ही इथं लहानपणी इथं येऊन लपाछपी खेळायचो. तेच दिवस पुन्हा आठवले मला. आता इकडे येणं होत नाही सारखं, पण आता आपण व्हिडिओ बनवायच्या नादात इथं आलो आणि हे सगळ्या गुप्प्याचा व्हिडिओ बनवला आहे. आणि अशा आपल्याकडं पाहण्यासारख्या बऱ्याच गुप्पा आहेत अख्ख्या पांडवगडावरती, त्या मी सगळे व्हिडिओ बनवणार आहे, त्याचं ब्लॉग बनवणार आहे, त्याचं थरारक अनुभव तुम्हाला अनुभव देणार आहे गावाकडचं. तर ह्या व्हिडिओला आता इथंच थांबूया. तर हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.